महत्त्वाची सूचना। सदर व्हिडिओतील माहिती म्हाडाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम प्रारूप यादीनुसार दिली आहे। यात काही अंशी चुका असू शकतात, यासाठी आपण कृपया अंतिम प्रारूप यादीचे अवलोकन करावे। धन्यवाद। तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे की 16 जून 2026 रोजी म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या जवळजवळ 2640 घरांची अंतिम प्रारूप यादी अर्थातच फायनल ड्राफ्ट लिस्ट पब्लिश झालेली आहे। आणि आपण पाहिले की याच्यापूर्वीच्या आपण भागात पाहिले की नेमका विक्रोळी या ठिकाणी कोणत्या कोणत्या उत्पन्न गटामध्ये किंवा कोणत्या कोणत्या प्रवर्गामध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी किती अर्ज झालेले आहेत आणि कोण कोण अर्जदार हे सोडतीपूर्वीच विजेते ठरणार आहेत, याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला आहे। त्याच्यामध्ये आपण जे काही भाग अ आहे, म्हणजे लॉटरीचं जर तुम्ही बुकलेट पाहिले किंवा जे तुम्ही जाहिरात पीडीएफ पाहिली तर त्याच्यामध्ये पहिला पार्ट जो काही मित्रांनो तो पहिला पार्ट आहे, तर त्याला मी वाचून दाखवतो। बांधकाम चालू असलेल्या सदनिकांचा तपशील, त्यांची आपण संपूर्ण माहिती पाहिलेली आहे। म्हणजे जे काही विक्रोळी, गोरेगाव आणि बोरिवली या ठिकाणी जे अंडर कन्स्ट्रक्शन घर आहेत त्यामध्ये कोणत्या प्रवर्गात किती अर्ज झाले त्याचा आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे। आणि त्या व्हिडिओचं टायटल आहे मित्रांनो, लॉटरी पूर्वी किंवा सोडतीपूर्वी झाले म्हाडाचे विजेते। तो तुम्ही व्हिडिओ बघून घ्या। त्यानंतर पार्ट 2 आहे मित्रांनो, दुसरा भाग आहे ब, तो जो काही भाग आहे त्याच्या पण आता माहिती पाहणार आहोत। भाग ब आहे मित्रांनो, विकास नियंत्रण नियमावली 33.5 अंतर्गत विकासकाकडून प्राप्त सदनिकांचा तपशील, म्हणजे खाजगी विकासकांचा जे काही DCPR 33.5 आहे या अंतर्गत नेमकं किती अर्ज आहे त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की या अंतर्गत जे काही ठिकाण आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची ठिकाणे कोणती आहेत तर बोरिवली, गोरेगाव, मुलुंड, चेंबूर, घाटकोपर, बांद्रा अशा ठिकाणी ही घरे उपलब्ध आहेत मित्रांनो। तर त्या ठिकाणी नेमकं कोणत्या कोणत्या प्रवर्गामध्ये किती अर्ज आलेले आहेत ही सगळी माहिती आज आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। आता जे काही अर्ज आहेत मित्रांनो, आपण पाहिले की या ठिकाणी जे काही टोटल घर जर पाहिली म्हणजे घरांची संख्या खूप काही जास्त नव्हती, फक्त 371 घरे या संपूर्ण DPCR 33.5 अंतर्गत उपलब्ध करून दिलेली आहेत। जास्त उशीर न करता पाहूया नेमका याच DPCR 33.5 मध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी कोणत्या कोणत्या प्रवर्गामध्ये किती अर्ज आलेले आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, बोरिवली जे काही MHB गोराई कॉलनी त्याचे अनेक कमेंट्स आले की सर आम्हाला बोरिवलीची माहिती द्या। तर या भागात आपण बोरिवली सहित सगळ्याच ठिकाणची माहिती सविस्तररित्या जाणून घेऊया एका ग्राफिकच्या माध्यमातून। चला तर आता या योजनेतील पहिला संकेत क्रमांक आहे 541 नाहूर। या ठिकाणी फक्त फ्रीडम फायटर प्रवर्गासाठीच घरे होते मित्रांनो, एकच घर होतं, तर ते एका घरासाठी 2च अर्ज प्राप्त झालेले आहेत। यानंतर आहे संकेत क्रमांक 542। आता या ठिकाणी 542 हा शास्त्रीनगर गोरेगाव येथील मित्रांनो 13 घरे उपलब्ध होती, त्यासाठी 1636 अर्ज आलेले आहेत। यानंतर SC प्रवर्गासाठी एका घरासाठी 103 अर्ज प्राप्त झालेले आहेत। यानंतर प्रवर्ग मित्रांनो ST प्रवर्गासाठी एका घरासाठी एकूण 36 अर्ज प्राप्त झालेले आहेत। नंतरचा प्रवर्ग मित्रांनो फिजिकली हँडिकॅप अर्थात अपंग, एका घरासाठी 32 अर्ज प्राप्त झालेले आहेत। यानंतर एक्स सर्व्हिसमॅन यासाठी एकच घर होतं, त्या घरासाठी 34 अर्ज प्राप्त झालेले आहेत। यानंतर मित्रांनो ME म्हाडा एम्प्लॉई साठी एका घरासाठी 7 अर्ज प्राप्त झालेले आहेत। नंतर आहे स्टेट गव्हर्नमेंट कर्मचारी एका घरासाठी 37 अर्ज प्राप्त झालेले आहेत। यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंट कर्मचाऱ्यांसाठी एका घरासाठी एकच अर्ज प्राप्त झालेला आहे आणि म्हणून इथे हे जो कोणी अर्जदार आहेत ते या ठिकाणी विजेते ठरणार आहेत आणि त्यांचं नाव आहे मित्रांनो सर्वेश मनोहर साळवी। यांना या ठिकाणी घर मिळणार आहे। याची अधिकृत घोषणा लवकरच म्हाडाकडून केली जाईल, जेव्हा जाहिरातीची अजून सोडतीची तारीख जाहीर झालेली नाही, पण सोडतीची तारीख जाहीर झाल्यानंतर ही अधिकृत घोषणा केली जाणार आहे। यानंतर जनरल पब्लिक प्रवर्गासाठी 6 घरांसाठी 1386 अर्ज प्राप्त झालेले आहेत। यानंतर आहे संकेत क्रमांक 543 सिद्धार्थनगर गोरेगाव, या ठिकाणी एकूण 11 घरे उपलब्ध होती, या 11 घरांसाठी प्राप्त अर्ज आहेत 1370। आणि प्रवर्गने हे अर्ज पाहिले तर या ठिकाणी SC प्रवर्गासाठी एका घरासाठी 92 अर्ज सादर करण्यात किंवा दाखल झालेले आहेत। यानंतर ST प्रवर्गासाठी मित्रांनो एकच घर आहे आणि एका घरासाठी 40 अर्ज प्राप्त झालेले आहेत। यानंतर फ्रीडम फायटर साठी एका घरासाठी 5 अर्ज प्राप्त झालेले आहेत। पुढचा प्रवर्ग जनरलिस्ट पत्रकारासाठी एका घरासाठी 5 अर्ज दाखल झालेले आहेत। नंतर एक्स सर्व्हिसमॅन एका घरासाठी 26 अर्ज दाखल झालेले आहेत।
नंतर आहे स्टेट गव्हर्नमेंट, एका घरासाठी 30 अर्ज प्राप्त झालेले आहेत. याच्यानंतर आहे जनरल पब्लिक 6 घरांसाठी 1177 अर्ज प्राप्त झालेले आहेत. आता ही माहिती मित्रांनो आम्ही फेच केलेली आहे, जे आम्हाला माहिती मिळाली, आणि याच्यात कदाचित काही अंशी थोड्याफार नंबर मध्ये चुका असू शकतात, ते कन्फर्म तुम्ही करून घ्या. आणि यानंतर मित्रांनो अतिशय महत्वाचा मानला जाणारा प्रकल्प आहे संकेत क्रमांक 544 अष्टविनायक नगर गोराई रोड बोरिवली. या ठिकाणी 204 घरे उपलब्ध आहेत. त्या 204 घरांसाठी एकूण 12,017 अर्ज प्राप्त झालेले आहेत. आम्ही परत सांगतोय, याच्यात काही अंशी थोडाफार नंबर मध्ये कदाचित चूक असू शकते, पण एक लमसम सरासरी आम्ही ही माहिती काढलेली आहे. पण सगळ्यांच्या अनेक कमेंट्स होत्या की सर बोरिवली जे गोराई रोड आहे तेथील माहिती द्या, कारण आम्हाला तेथील माहिती हवी आहे. तशा असंख्य कमेंट आहेत मित्रांनो ज्या गोराई बद्दल आलेले आहेत. म्हणून आपण गोराईमध्ये प्रवर्गणी आहे, कोणत्या कोणत्या प्रवर्गासाठी किती अर्ज आलेले आहेत ते आपण पाहूया. पहिला प्रवर्ग आहे मित्रांनो एससी प्रवर्गासाठी 23 घरांसाठी 1097 अर्ज प्राप्त झालेले आहेत. एसटी प्रवर्गासाठी 12 घरांसाठी 600 अर्ज प्राप्त झालेले आहेत. यानंतर प्रवर्ग एनटी प्रवर्गासाठी 3 घरांसाठी 287 अर्ज प्राप्त झालेले आहेत. डीटी प्रवर्गासाठी एकूण 3 घरांसाठी 161 अर्ज प्राप्त झालेले आहेत. जनरलिस्टसाठी 5 घरांसाठी 9 अर्ज प्राप्त झालेले आहेत. नंतर आहे फ्रीडम फायटरसाठी 5 घरांसाठी 77 अर्ज प्राप्त झालेले आहेत. यानंतर फिजिकल हँडिकॅपसाठी 6 घरांसाठी 245 अर्ज प्राप्त झालेले आहेत. यानंतर डिफेन्स फॅमिलीसाठी 4 घरांसाठी 25 अर्ज प्राप्त झालेले आहेत. यानंतर मित्रांनो एक्स सर्व्हिसमॅन प्रवर्गासाठी 10 घरांसाठी 149 अर्ज प्राप्त झालेले आहेत. आता या ठिकाणी मित्रांनो एक अर्जदार भाग्यवंत विजेते ठरणार आहेत. त्यांना लॉटरी लागणार आहे, कारण त्यांना जे काही घरांची संख्या आहे ती घरांच्या मानाने अर्ज कमी आलेले आहेत. म्हणून आता मी जे काही नाव सांगणार आहे ते या ठिकाणी विजेते ठरणार आहेत, आणि ते अधिकृत घोषणा लवकरच केली जाणार आहे. प्रवर्ग आहे मित्रांनो एमएलए एमपी, जो आमदार खासदार कोटा असतो तो प्रवर्ग आहे. म्हणजे विधान परिषद सदस्य आहेत. ह्या सगळ्यांसाठी मित्रांनो 4 घरे उपलब्ध होती. 4 घरांसाठी एकच अर्ज दाखल झालेला आहे, आणि ते भाग्यवंत अर्जदार आहेत मित्रांनो नामदेव दुल्लाजी उसेंडी यांना या ठिकाणी घर लागलेलं आहे किंवा लागणार आहे. त्याची अधिकृत घोषणा भाडाकडून लवकरच केली जाईल, पण हे मात्र या ठिकाणी भाग्यवंत विजेते ठरणार आहेत. यानंतर आहे मित्रांनो म्हाडा एम्प्लॉई 4 घरांसाठी 17 अर्ज प्राप्त झालेले आहेत. पुढचा प्रवर्ग आहे मित्रांनो स्टेट गव्हर्नमेंट, यासाठी 11 घरांसाठी 231 अर्ज प्राप्त झालेले आहेत. पुढे सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी 4 घरांसाठी 11 अर्ज प्राप्त झालेले आहेत. यानंतर आर्टिस्ट कोट्यासाठी 4 घरांसाठी 152 अर्ज प्राप्त झालेले आहेत. आणि जनरल पब्लिक खुल्या प्रवर्गासाठी 106 घरांसाठी 8,955 अर्ज दाखल झालेले आहेत. यानंतर संकेत क्रमांक आहे 545 राजेंद्र नगर बोरिवली. या ठिकाणी एकूण 4 घरे उपलब्ध आहेत, आणि 4 घरांसाठी एकूण जे प्राप्त अर्ज आहेत ते आहेत 478. आता या ठिकाणी मित्रांनो प्रवर्गणी पाहिलं तर या ठिकाणी पहिल्या प्रवर्ग पाहू शकतो जनरलिस्ट प्रवर्गासाठी एका घरासाठी 2 अर्ज प्राप्त झालेले आहेत, आणि जनरल पब्लिक प्रवर्गासाठी 3 घरांसाठी 478 अर्ज प्राप्त झालेले आहेत. यानंतर आहे मित्रांनो स्कीम कोड क्रमांक 546 हरिओम कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी टिळकनगर. या ठिकाणी एकूण 6 घरे उपलब्ध आहेत, आणि या 6 घरांसाठी प्राप्त अर्जांची संख्या आहे 857. आणि म्हणून आता या ठिकाणी सुद्धा आता प्रवर्गणी जर माहिती पाहिली तर पहिला प्रवर्ग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एससी प्रवर्ग एका घरासाठी 120 अर्ज प्राप्त झालेले आहेत. दुसरा प्रवर्ग मित्रांनो एसटी प्रवर्ग एका घरासाठी एकूण 34 अर्ज प्राप्त झालेले आहेत. फिजिकल हँडिकॅप एका घरासाठी 31 अर्ज प्राप्त झालेले आहेत. नंतर आहे मित्रांनो जनरल पब्लिक 3 घरांसाठी 672 अर्ज प्राप्त झालेले आहेत. यानंतर मित्रांनो संकेत क्रमांक आहे 547 रत्नदीप कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी नेहरू नगर कुर्ला. या ठिकाणी 5 घरे उपलब्ध होती. 5 घरांसाठी 995 अर्ज दाखल झालेले आहेत. आता प्रवर्गणी हे जर माहिती पाहिली तर या ठिकाणी पहा मित्रांनो फिजिकल हँडिकॅप प्रवर्गासाठी म्हणजे अंध व अपंग व्यक्ती प्रवर्गासाठी एका घरासाठी 27 अर्ज प्राप्त झालेले आहेत. नंतर आहे एमएलए एमपी एमएलसी म्हणजे आमदार खासदार विधान परिषद सदस्य यांसाठी एकच घर होतं. एका घरासाठी एकच अर्ज प्राप्त झालेले आहे, आणि ते आहेत मित्रांनो नामदेव दुल्लाजी उसेंडी यांना या ठिकाणी घर लागणारे विजेते ठरणार आहेत. आणि गोराई बोरिवली या ठिकाणी सुद्धा हे विजेते ठरणार आहेत. याच्यापैकी कोणतंही एक घर ते ठेवू शकतात, आणि एक घर त्यांना सरेंडर करावं लागणार आहे. याची घोषणा अधिकृत घोषणा भाडाकडून लवकरच केली जाईल. या ठिकाणी त्यांनाच त्यांचं आरके प्रॉपर्टी न्यूज कडून खूप खूप अभिनंदन. आणि यानंतरचा प्रवर्ग आहे जनरल पब्लिक अर्थातच खुला प्रवर्ग. यासाठी 2 घरांसाठी 799 अर्ज प्राप्त झालेले आहेत. यानंतर आहे मित्रांनो संकेत क्रमांक 548 आनंद कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी कुर्ला नेहरू नगर. या ठिकाणी उपलब्ध घरे 4, आणि या 4 घरांसाठी एकूण 678 अर्ज प्राप्त झालेले आहेत.
आणि म्हणून आता या ठिकाणी सुद्धा प्रवर्गीय जर माहिती पाहिली तर या ठिकाणी पहिल्या प्रवर्ग तुम्ही पाहू शकता, एक्स सर्व्हिसमॅनसाठी 0 अर्ज म्हणजे एकही अर्ज प्राप्त झालेला नाहीये आणि जनरल पब्लिक प्रवर्गासाठी 3 घरांसाठी 678 अर्ज प्राप्त झालेले आहेत. यानंतर मित्रांनो संकेत क्रमांक 549 यशज्योती कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी सुभाषनगर चेंबूर या ठिकाणी 37 घरे प्राप्त झालेली होती किंवा उपलब्ध होती. त्याच्यापैकी एकूण अर्ज आहेत मित्रांनो 907. याच्यामध्ये एससी प्रवर्ग 4 घरांसाठी 97 अर्ज प्राप्त झालेले आहेत. दुसरा प्रवर्ग मित्रांनो एसटी प्रवर्गासाठी 2 घरांसाठी 27 अर्ज प्राप्त झालेले आहेत. नंतर एनटी प्रवर्गासाठी एका घरासाठी 33 अर्ज प्राप्त झालेले आहेत. डीटी प्रवर्ग एका घरासाठी 11 अर्ज प्राप्त झालेले आहेत. यानंतर प्रवर्ग मित्रांनो जर्नलिस्ट पत्रकार बांधवांसाठी एका घरासाठी 3 अर्ज प्राप्त झालेले आहेत. नंतर फ्रीडम फायटरसाठी एका घरासाठी 2 अर्ज प्राप्त झालेले आहेत. आणि याच्यानंतर फिजिकल हँडिकॅपसाठी एका घरासाठी 20 अर्ज प्राप्त झालेले आहेत. आणि याच्यानंतर मित्रांनो डिफेन्स फॅमिलीसाठी एका घरासाठी एकच अर्ज प्राप्त झालेला आहे आणि हे अर्जदार विजेते ठरणार आहेत आणि त्यांचं नाव आहे मित्रांनो संदेश मनोहर देवरी यांची या ठिकाणी नक्कीच हे विजेते ठरणार आहेत. यांना घर मिळणार आहे. त्यांचं आरके प्रॉपर्टीज कडून खूप खूप अभिनंदन. यानंतरचा जो काही प्रवर्ग आहे मित्रांनो आपण पाहिलेला आहे की एक्स सर्व्हिसमॅन साठी सुद्धा बरेचपैकी कॉम्पिटिशन दिसते. 2 घरांसाठी 12 अर्ज प्राप्त झालेले आहेत. एमएलए एमपी एमएलसी साठी एका घरासाठी एकही अर्ज प्राप्त झालेला नाहीये. म्हाडा एम्प्लॉई साठी एका घरासाठी 4 अर्ज प्राप्त झालेले आहेत. स्टेट गव्हर्नमेंटसाठी एका घरासाठी 22 अर्ज प्राप्त झालेले आहेत. नंतर सेंट्रल गव्हर्नमेंट एका घरासाठी 2 अर्ज प्राप्त झालेले आहेत. जनरल पब्लिक 19 घरांसाठी 173 अर्ज प्राप्त झालेले आहेत. यानंतरचा संकेत क्रमांक आहे मित्रांनो 550 अदानी पंतनगर घाटकोपर या ठिकाणी 11 घरे उपलब्ध आहेत. या 11 घरांसाठी एकूण 1136 अर्ज प्राप्त झालेले आहेत. यामध्ये एससी प्रवर्ग एका घरासाठी 99 अर्ज प्राप्त झालेले आहेत. 99 किंवा 100 एवढा आकडा आहे मित्रांनो तो. एनटी प्रवर्ग एकूण 61 अर्ज प्राप्त आहेत. यानंतर फिजिकल हँडिकॅप एकूण एका घरासाठी 34 अर्ज प्राप्त झालेले आहेत. एक्स सर्व्हिसमॅन एका घरासाठी 20 अर्ज प्राप्त झालेले आहेत. नंतर स्टेट गव्हर्नमेंटसाठी एका घरासाठी 49 ते 50 अर्ज या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. आरटी साठी एका घरासाठी 12 अर्ज प्राप्त झालेले आहेत. नंतर जनरल पब्लिकसाठी 5 घरांसाठी 855 घरे अर्ज प्राप्त झालेले आहेत. यानंतर संकेत क्रमांक 551 वृंदावन कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी विलेपार्ले या ठिकाणी एकूण एका घरासाठी 33 अर्ज आहेत आणि हा प्रवर्ग मित्रांनो एसटी प्रवर्गासाठी एका घरासाठी 33 अर्ज आहेत. यानंतर संकेत क्रमांक आहे 552 ओम स्वस्तिक हाऊसिंग सोसायटी कन्नमार नगर विक्रोळी या ठिकाणी 8 घरांसाठी 985 अर्ज प्राप्त झालेले आहेत. याच्यामध्ये मित्रांनो एससी प्रवर्ग एका घरासाठी 99 अर्ज प्राप्त झालेले आहेत. दुसरा प्रवर्ग एसटी प्रवर्ग एका घरासाठी 10 अर्ज प्राप्त झालेले आहेत. याच्यानंतर प्रवर्ग आहे मित्रांनो एक्स सर्व्हिसमॅन यासाठी एका घरासाठी 14 अर्ज प्राप्त झालेले आहेत. एमएलए एमपी एमएलसी आमदार खासदार कोट्यासाठी एका घरासाठी एकही अर्ज प्राप्त नाहीये. जनरल पब्लिक 4 घरांसाठी 877 अर्ज प्राप्त झालेले आहेत. यानंतर संकेत क्रमांक 553 अदानी पंतनगर घाटकोपर या ठिकाणी एकूण 19 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आणि या 19 घरांसाठी प्राप्त अर्जांची संख्या मित्रांनो 499. यामध्ये एससी प्रवर्ग 2 घरांसाठी 53 अर्ज प्राप्त झालेले आहेत. दुसरा प्रवर्ग मित्रांनो एसटी प्रवर्ग या ठिकाणी 1 घर उपलब्ध आहेत. एका घरासाठी 13 अर्ज प्राप्त झालेले आहेत. एनटी प्रवर्ग त्यासाठी एका घरासाठी 20 अर्ज प्राप्त झालेले आहेत. डीटी प्रवर्ग एका घरासाठी 4 अर्ज प्राप्त झालेले आहेत. एक्स सर्व्हिसमॅन एका घरासाठी 8 अर्ज प्राप्त झालेले आहेत. म्हाडा एम्प्लॉईज एका घरासाठी 4 अर्ज प्राप्त झालेले आहेत. स्टेट गव्हर्नमेंट एका घरासाठी 19 अर्ज प्राप्त झालेले आहेत आणि जनरल पब्लिकसाठी 10 घरांसाठी 364 अर्ज प्राप्त झालेले आहेत. यानंतर संकेत क्रमांक आहे 554 गांधीनगर बांद्रा या ठिकाणी 26 घरे उपलब्ध आहेत जे 2 BHK चे घरे आहेत. त्याच्यामध्ये मित्रांनो एकूण प्राप्त अर्ज आहेत 149 आणि या 149 मध्ये जे काही प्रवर्गीय माहिती आहे त्याच्यामध्ये पहिला प्रवर्ग एससी 2 घरांसाठी 15 अर्ज प्राप्त झालेले आहेत. एसटी प्रवर्ग 2 घरांसाठी 4 अर्ज प्राप्त झालेले आहेत. नंतर डीटी प्रवर्ग एका घरासाठी 8 अर्ज प्राप्त झालेले आहेत. जनरलिस्ट अर्थातच पत्रकार बांधवांसाठी एका घरासाठी एकच अर्ज प्राप्त झालेला आहे आणि हे जे अर्जदार आहेत मित्रांनो या ठिकाणी विजेते ठरणार आहेत आणि त्या संभाव्य भाग्यवंत विजेत्यांचं नाव आहे मित्रांनो स्वाती संजय घोसाळकर
यांना या ठिकाणी घर लागणार आहे किंवा घर मिळणार आहे. त्यांचं आरके प्रॉपर्टी न्यूज कडून अभिनंदन. पुढचा प्रोग्राम मित्रांनो, फ्रीडम फायटर एका घरासाठी एकही अर्ज प्राप्त झालेला नाही. फिजिकल हँडिकॅप एका घरासाठी एकही अर्ज प्राप्त झालेला नाही. एक्स सर्व्हिसमॅन एका घरासाठी 2 अर्ज प्राप्त झालेले आहेत. नंतर म्हाडा एम्प्लॉईज एका घरासाठी एकही अर्ज प्राप्त झालेला नाही. नंतर स्टेट गव्हर्नमेंट एका घरासाठी 9 अर्ज प्राप्त झालेले आहेत. नंतर सेंट्रल गव्हर्नमेंट कर्मचाऱ्यामध्ये एका घरासाठी एकच अर्ज प्राप्त झालेला आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी ते भाग्यवंत विजेते ठरणार आहेत. त्यांचं नाव आहे सुरेश गणपतराव बोरगे. या ठिकाणी विजेते ठरणार आहेत. त्यांचं सुद्धा आरके प्रॉफिट न्यूज कडून खूप खूप अभिनंदन. यानंतर आर्टिस्ट कोट्यासाठी एका घरासाठी 5 अर्ज प्राप्त झालेले आहेत. जनरल पब्लिकसाठी मित्रांनो 13 घरांसाठी 104 अर्ज प्राप्त झालेले आहेत. यानंतर आहे मित्रांनो संकेतक क्रमांक 555 नवघर मुलुंड. या ठिकाणी आपण पाहिले की 3 BHK ची एकूण 3 घरे उपलब्ध होती आणि एकूण प्राप्त अर्ध्याने मित्रांनो 427. आता याच्यापैकी जे प्रवर्गीय आहे जनरल पब्लिक जर्नलिस्ट अर्थात पत्रकारासाठी एका घरासाठी 2 अर्ज प्राप्त झालेले आहेत आणि डिफेन्स फॅमिलीसाठी एका घरासाठी 9 अर्ज प्राप्त झालेले आहेत. यानंतर जनरल पब्लिक प्रोग्रामसाठी एका घरासाठी 416 अर्ज प्राप्त झालेले आहेत. आणि यानंतर मित्रांनो शेवटचा आणि अंतिम जे काही संकेत क्रमांक आहे तो आहे 556 उषानगर पंतनगर घाटकोपर. या ठिकाणी 18 घरांसाठी 1144 अर्ज प्राप्त झालेले. त्यामुळे खूप मोठं कॉम्पिटिशन मित्रांनो, किमतीच्या मनाने विचार केला तर बऱ्याचपैकी जास्त कॉम्पिटिशन असल्याचं दिसून येत आहे. SC प्रवर्ग 2 घरांसाठी 105 अर्ज प्राप्त झालेले आहेत. ST प्रवर्ग एका घरासाठी तब्बल 21 अर्ज प्राप्त झालेले आहेत. NT प्रवर्ग एका घरासाठी 37 अर्ज प्राप्त झालेले आहेत. फिजिकल हँडिकॅप एका घरासाठी 13 अर्ज प्राप्त झालेले आहेत. एक सर्व्हिसमॅन एका घरासाठी 8 अर्ज प्राप्त झालेले आहेत. म्हाडा एम्प्लॉईज एका घरासाठी 9 अर्ज प्राप्त झालेले आहेत. स्टेट गव्हर्नमेंट एका घरासाठी 32 अर्ज प्राप्त झालेले आहेत. जनरल पब्लिक 9 घरांसाठी 915 अर्ज प्राप्त झालेले आहेत. तर एकंदरीत मित्रांनो आपल्याला या योजनेमध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी किती अर्ज आलेले आहेत आणि कोणत्या ठिकाणी किती जण विजेते ठरणार आहेत याची संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. अशावेळी आपण विजेत्यांची यादी सुद्धा पाहिलेली आहे. हे सगळे संभाव्य विजेते आहेत मित्रांनो. जेव्हा या लॉटरीची तारीख जाहीर होईल, जेव्हा ही लॉटरी जाहीर होईल त्यानंतरच आपल्याला याची अधिकृत घोषणा म्हाडाकडून केली जाणार आहे. जे जे विजेते जे जे अर्जदार या लॉटरीमध्ये संभाव्य विजेते ठरणार आहेत त्यांचं आरके प्रॉपर्टी न्यूज कडून खूप खूप अभिनंदन. पुढील भागात आपण जे काही तिसरा पार्ट आहे मित्रांनो, ज्याला आपण क म्हणतो, विकास नियंत्रण नियमावली 33/7, म्हणजे जे प्रभादेवी आहे, गिरगाव आहे, वडाळा आहे, परेल आहे, शिवडी आहे, अशा ठिकाणी जे काही घरे उपलब्ध आहेत त्याच्या पण पुढील भागात सविस्तर माहिती घेऊन येणार आहोत. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.